Hello, dear friends. Welcome back to my YouTube channel Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board students of 9th class. In this video, we are going to learn English workshop and language study section of the Fall of Troy. Friends, let's begin with the English workshop. Question number first. Find antonyms of the following from the passage. Antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द. फर्स्ट, बॅरन. बॅरन म्हणजे नापीक. याचा अँटोनॉम्स आहे फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक. सेकंड, ऑफंडेड म्हणजे रागवलेला. याचं प्लीज्ड असा अँटोनॉम आहे. थर्ड, कावर्डली. कावर्डली म्हणजे भित्रा. याचा अँटोनॉम आहे ब्रेव. पुढचा वर्ड आहे पीस. पीस म्हणजे शांतता. वार हा अँटोनॉम आहे. नेक्स्ट, सरेंडर. सरेंडर म्हणजे शरण जाणे आणि याचा अँटोनॉम आहे अटॅक. अटॅक म्हणजे हल्ला. नेक्स्ट, एक्सपोज्ड. एक्सपोज म्हणजे उघड करणे आणि याचा अँटोनॉम आहे क्लोज्ड. झाकून घेणे किंवा लपवणे याला असं म्हणतो आपण. अँड द लास्ट वर्ड, डिफेन्सलेस म्हणजे निराधार आणि याचा अँटोनॉम आहे सेफ. सेफ म्हणजे सुखरूप. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. खालच्या पॅसेजमधल्या फॅक्ट लक्षात घेऊन आपल्याला खालील दिलेले जे सेंटेन्सेस आहेत ते करेक्ट करायचे आहेत. फर्स्ट, ट्राय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. ट्राय जो आहे हा दुसऱ्या शहरांबरोबर कॅटल आणि ग्रास म्हणजे गुरे, जनावरे आणि गवत यांचा व्यापार करत होता का? नाही. तर याचं जे करेक्ट सेंटेन्स आहे, ट्राय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन्स विथ अदर सिटीज. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ड्युरिंग वॉर ट्रोजन्स जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. तर याचं जे करेक्ट सेंटेन्स आहे, ड्युरिंग वॉर ट्रोजन्स वुड क्लोज द डोअर्स ऑफ द फोर्ट. नेक्स्ट, हेलन इस्केप्ड विथ मेनेलियस. याचं करेक्ट सेंटेन्स आहे, हेलन एलोप्ड विथ पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्राय. नेक्स्ट, द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रोजन्स. याचं करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट सेंटेन्स जे आहे, समटाइम्स द ग्रीक डिफिटेड द ट्रोजन्स अँड समटाइम ट्रोजन्स डिफिटेड द ग्रीक्स. नेक्स्ट, बोथ द एनिमीज वेअर इगर टू कंटिन्यू फायटिंग. याचं जे करेक्ट सेंटेन्स आहे ते आहे, बोथ द आर्मीज वेअर टायर्ड ऑफ वॉर्स, द ट्रोजन्स ऑफ बीइंग शट इन देअर सिटी अँड द ग्रीक्स ऑफ लिव्हिंग away from homes. Next, Troy was attacked because it was a strong, rich city. याचं करेक्ट सेंटेन्स जे आहे ते आहे, ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू देअर किंग मेनेलियस. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर थर्ड. स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स. ज्या ॲक्शन दिलेल्या आहेत त्याच्या काउंटर ॲक्शन सांगायचे आहेत, म्हणजे विरुद्ध कृती आपल्याला सांगायची आहे. जसं फर्स्ट, हेलन एलोप्ड विथ पॅरिस. तर याचं जे काउंटर ॲक्शन आहे, द ग्रीक वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय, दे सेल्ड अँड लेड सेज टू द सिटी ऑफ ट्रॉय. नेक्स्ट, द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक्ड इट. याचं काउंटर ॲक्शन आहे, द ट्रोजन्स फॉट हार्ड and the siege continued for 10 long years. Next action आहे, Hector was killed by Achilles. तर याची काउंटर जे ॲक्शन जे आहे, Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. ही काउंटर ॲक्शन आहे. नेक्स्ट, पुढची ॲक्शन आहे, धी सेज कंटिन्यूड फॉर लॉंग 10 years. आणि याची काउंटर ॲक्शन आहे,
The Trojans were tired, whereof being shut up in their city, and the Greeks deeply desired to see their homes again. And the last action, the fighting went on daily. तर याचं काउंटर ॲक्शन आहे. Even then the siege did not end, the Greeks could not take the city. On the other hand, the Trojans could not force them to solve a way back to Greek. Next question, question number 4. Find from our two Indian epics, find out which battle war lasted the longest. जे दोन इपिक महत्त्वाचे आपल्याकडे आहेत, रामायण आणि महाभारत, या दोन इपिकमधून आपल्याला एक युद्ध शोधायचं आहे जे दीर्घकाळ चाललं. राईट डाऊन इट्स कॉजेस, आणि त्या युद्धाविषयी आता आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची की त्याचं काय कारण होतं. द एनिमी आर्मीज, जे युद्ध करणारे एकमेकांच्या विरोधात होते ते कोण होते, इट्स हिरोज, त्या दोन्हीकडचे आपल्याला हिरोज लिहायचे आहेत. इट्स ड्युरेशन, त्याचा कालावधी म्हणजे ते युद्ध किती दिवस चाललं. अँड द फायनल आउटकम, आणि त्या युद्धाचा शेवट काय झालेला आहे हे आपल्याला मेन्शन करायचं आहे. जसं फर्स्ट कॉज जे आहे, तर मी इथे महाभारताचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कौरवाज टूक पोझिशन ऑफ हस्तिनापूर फोर्सफुली. कौरव आणि पांडवांचं जे युद्ध आहे त्यातलं पांडवांचं जे राज्य होतं हस्तिनापूर, याला कौरवांनी काय केलं होतं, फोर्सफुली स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. विच राईटफुली बिलॉंग टू द पांडवाज, आणि खरं तर पांडवांचा याच्यावर अधिकार होता, पण वेगवेगळ्या प्लॅनिंगने हे कौरवांनी पांडवांकडून काढून घेतलं होतं. अँड दे वेर नॉट रेडी टू गिव्ह इव्हेंट अँड इंच ऑफ द लँड टू पांडवाज, आणि पांडवाला एकही इंच जागा या हस्तिनापूरची द्यायची नाही असं कौरवांचं धोरण होतं. सो इट लेड टू द आउटब्रेक ऑफ द वॉर, आणि या गोष्टीमुळेच युद्ध झालेलं आहे. याचं एनिमी आर्मीज कुठले आहेत, तर 100 कौरवाज अँड मेनी फ्रेंडली किंग्स. कौरव हे 100 होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही मित्र राजेसुद्धा त्यांच्या बाजूने लढत होते. तर पांडवाच्या बाजूने 5 पांडवाज, फक्त 5 पांडव त्यांच्या बाजूने लढत होते. नेक्स्ट, हिरोज. या युद्धामधले कोण कोण हिरो आहेत, तर कौरवाच्या बाजूने दुर्योधन, दुःशासन, कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य एक्सेट्रा हे त्यांचे हिरोज होते. तर पांडवांकडून धर्मा, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, अभिमन्यू आणि अर्जुनाचा सारथी म्हणून श्रीकृष्ण यांनी भूमिका पार केलेली आहे. हे या युद्धामधले हिरो आहेत. याचं पुढचं जी गोष्ट मेन्शन करायची आपल्याला ती आहे ड्युरेशन. हे किती दिवस चाललं, द वॉर लास्टेड फॉर 18 days, 18 दिवस हे युद्ध चाललं. आणि याचं फायनल आउटकम काय होतं, तर द वॉर एंडेड विथ द व्हिक्टरी ऑफ पांडवाज. पांडवाच्या विजयाने ह्या युद्धाची समाप्ती झालेली आहे. नेक्स्ट, पुढचा आणि सेकंड पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी सेक्शन. लेट्स बिगिन. अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. मित्रांनो, खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्या सेंटेन्समधला सब्जेक्ट आपल्याला शोधायचा आहे. सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच असतो. जसं पहिलं सेंटेन्स आहे, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. या सेंटेन्समध्ये पॅरिस हा काय आहे, सब्जेक्ट आहे. हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे. ब्रॉट हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि हर टू ट्रॉय हे ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट, द ग्रीक्स वेटेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. या सेंटेन्समध्ये द ग्रीक्स हा सब्जेक्ट आहे. वेटेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. आणि वरचं जे सेंटेन्स आहे नंबर 1चं ए सेंटेन्स हे पास्ट परफेक्ट टेन्समधलं आहे. सी सेंटेन्स, द ग्रीक आर्मी सेल्ड टू ट्रॉय. या सेंटेन्समध्ये द ग्रीक हे सब्जेक्ट आहे. आर्मीज हे V1 आहे. सेल्ड टू ट्रॉय हे ऑब्जेक्ट आहे. तर हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे.
मित्रांनो, इथे फक्त सब्जेक्ट अंडरलाईन करायला सांगितलं आहे, परंतु मी कुठला काळ आहे हेही मेन्शन केलेलं आहे. डी सेंटेन्स आहे, द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. या सेंटेन्समध्ये ट्रोजन्स तो आहे सब्जेक्ट, फॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि हार्ड हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. लास्ट सेंटेन्स थोडं गमतीशीर आहे. या सेंटेन्सकडे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर मग तुमच्या लक्षात येईल, द फायटिंग वेंट ऑन. बघा, FIGST, फाईट म्हणजे लढाई, युद्ध, आणि हा व्हर्ब आहे मित्रांनो. परंतु इथे द फायटिंग ING पार्टिसिपल लावूनही याला सब्जेक्ट म्हणून मेन्शन केलेलं आहे आणि वेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप घेतलेलं आहे. हे सिंपल पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे आणि लँग्वेज स्टडीमध्ये हाच पार्ट आपल्याला शिकायचा आहे. हेअर वी सी दॅट ING फॉर्म ऑफ द व्हर्ब, म्हणजे फाईटला ING फॉर्म लावलेला आहे, इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन. फायटिंग वेंट ऑन या सेंटेन्समध्ये ING फॉर्म असलेला जो व्हर्ब आहे तो सब्जेक्ट म्हणून यूज केलेला आहे. इट डज द वर्क ऑफ अ नाऊन, इथे तो नाऊन म्हणून काम करतो आहे. व्हेन द ING फॉर्म ऑफ द व्हर्ब इज यूज्ड ॲज अ नाऊन, जेव्हा एखाद्या मुख्य क्रियापदाला ING पार्टिसिपल लावलेला जो वर्ड आहे तो जर नाऊन म्हणून काम करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इट इज नोन ॲज अ जेरंड ऑर व्हर्बल नाऊन. याला व्हर्बल नाऊन किंवा जेरंड असा वर्ड आहे. मित्रांनो, जेरंड याविषयीचा सेपरेट व्हिडिओ तुम्ही माझ्या प्लेलिस्टमधील ग्रामर सेक्शनमध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे सविस्तर जेरंड विषयीची इन्फॉर्मेशन मिळेल. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जेरंड्स. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत जे जेरंड विषयीची माहिती देत आहेत. गार्डनिंग इज ॲन आर्ट. इथे गार्डनिंग, गार्डन हे व्हर्ब आहे, त्याला ING पार्टिसिपल लावलं आहे आणि हा जेरंड तयार केलेला आहे. हा नाऊन म्हणून फंक्शन करतो आहे. कुकिंग इज अ सायन्स. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आय हा सब्जेक्ट आहे, एन्जॉय हे व्हर्ब आहे आणि रीडिंग पोएम्स हे ऑब्जेक्ट आहे, परंतु हे नाऊनचं फंक्शन करत आहे. तसंच सेम आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. इथेही रीडिंग आणि रायटिंग हे नाऊन म्हणून वर्क करत आहेत. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in place of the ones given here. जे सेंटेन्सेस आपल्याला आत्ता आपण वाचले त्याचेच फक्त जे ING पार्टिसिपल लावलेले वर्ड आहेत ते चेंज करून आपल्याला सेंटेन्स तयार करायचे आहे. जसं फर्स्ट, डान्सिंग इज अ हॉबी. कटिंग पेपर इज ॲन आर्ट. आय एन्जॉय लिसनिंग म्युझिक. आय लाईक ड्रायव्हिंग more than fighting. These are the sentences I had made for you. मित्रांनो, इथे लँग्वेज स्टडी सेक्शन आणि इंग्लिश वर्कशॉप द फॉल ऑफ ट्रोजन याविषयीचं आपण पाहिलेलं आहे. फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search our YouTube channel by name Dara Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.